Hello everybody. In the previous video, we have seen warming up and chit chat. We have solved nearly 3 or 4 activities about this poem. Hope is the thing with feathers. या कवितेच्या संदर्भातली जी पूर्वतयारी असते ती चिटचॅट आणि वॉर्मिंग अपमध्ये दिलेली असते. साधारणतः या कवितेत काय बरं असलं पाहिजे याचा अंदाज त्याच्यात येतो आणि ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आता काही जणांना अशी शंका येण्याची शक्यता आहे ते आधी सांगतो की ह्या मागचा धडा संपल्यानंतर पान नंबर 13वर काही ॲक्टिव्हिटीज राहिलेल्या आहेत, बरोबर आहे ना. त्यात शेवटची ॲक्टिव्हिटी ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन शॉपिंग अशी एक ॲक्टिव्हिटी आहे, राईट. हा निबंध आहे ज्याला कंपोजिशन म्हणतात, एसे म्हणतात. ते आपण नंतर घेणार आहोत. पटकन कुठं पाहिलं याच्यामध्ये पहिली घटक चाचणी असते, निबंध फार लांब असतो, फर्स्ट टर्म लांब असते. तो निबंध मी ही कविता झाल्यानंतर तुम्हाला समजून सांगणार आहे, लिहून देणार आहे. परत आठवण देतो, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ ऑनलाईन शॉपिंग. तुम्ही गोंधळ करून घेऊ नका, नाही तर तुमच्या पैकी काही जण म्हणतील सरांनी हे पान सोडलं ते पान सोडलं. असं होणार नाही. आज आपल्याला प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करायची आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न द पोयम इटसेल्फ ऑन पेज नंबर 15वर ती कविता दिलेली आहे. परंतु ही कविता दिसते तितकी सोपी नाही. 4 ओळीचे 3 स्टँजे आहेत, 12च लाईन आहेत, 3च स्टँजे आहेत. पण तुम्ही असं समजू नका की ही फार सोपी आहे. तशी फार किचकटणं अवघड आहे. त्यामुळे याच्यातली मराठीतून मला तुम्हाला काही पार्श्वभूमी सांगावी लागेल आणि ती तुम्हाला नीट ऐकावी लागेल. मी ती इंग्लिशमध्ये पण सांगू शकतो, पण मराठीत कळणं अत्यंत गरजेचं आहे. या कवितेची कवयित्री एमिली डिकिन्सन आहे. सी इज अमेरिकन पोएटेस. मी पोएटेस शब्द वापरला. एमिली डिकिन्सन कवयित्री आहे, पोएट नाही, पोएटेस आहे. हा मुद्दा आधी क्लिअर झाला. उद्या जर मी विचारलं की बाबा हो पुस्तकात न पाहता मला सांगा हू इज द पोएटेस ऑफ दिस पोयम, एमिली डिकिन्सन, सी इज अमेरिकन, एवढं जरी सांगता आलं तर मला फार आनंद होईल. कारण आपल्याला कवितेचं रसग्रहण आहे, आपल्याला कवीचं आणि कवयित्रीचं नाव लिहावंच लागतं. मागची ज्या वेळेला पहिली कविता मी तुम्हाला शिकवली त्यावेळेला समजून सांगितलं. आता मी तुम्हाला या कवितेचा थोडक्यात मराठीत अर्थ सांगतो, तो लक्षपूर्वक ऐका. या कवितेत कवयित्री एमिली डिकिन्सन आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करते की होप म्हणजेच आशा. माणसाला कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असते. तिने या कवितेत होपला म्हणजेच आशेला पक्ष्याची उपमा दिलेली आहे, म्हणजेच पक्ष्याचं रूपक वापरलेलं आहे. ती असंही म्हणते की आशारूपी पक्षी हा आपल्या आत्म्यामध्ये विसावतो किंवा राहतो आणि तो नेहमी गाणे गात असतो, म्हणजेच आपल्याला कठीण प्रसंगात जगण्याची प्रेरणा देत असतो व सकारात्मक बनवतो. असा मराठीमध्ये जर तुम्ही थोडंसं या कवितेचं लक्षात घेतलं तर कविता काही अवघड नाही. नाव ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 15 अँड आय स्टार्ट रीडिंग. लिसन केअरफुली. चांगलं ऐकायचं काळजीपूर्वक. कविता नेहमी वाचता आली पाहिजे. नाव लेट अस सी द फर्स्ट स्टॅन्झा. मी आता तुम्हाला असं सांगतो एकदा, होप हा जो शब्द आहे ना तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये का दिला असं जर एखाद्याने विचारलं तर त्याचा अर्थ वेगळा आहे. हा आशारूपी पक्षी आहे, परंतु आशा म्हणजे उमेद
आता 8वीच्या मुलांना उमेद हा शब्द कळाला पाहिजे. ज्याला जिगरही म्हणता येतं. जिगर आपण नाही म्हणतो एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर जिगरबाज म्हणतो की नाही आपण. हम लोग भी उसे जिगर वाला इंसान करते. आता आमचं जर सांगायचं झालं तर उसके पास जिगर है असं आम्ही म्हणतो, म्हणजे त्याच्याकडे उमेद आहे, त्याच्याकडे आशा आहे असा त्याचा अर्थ आहे. आता हा आशारूपी उमेदरूपी पक्षी याची ही कविता. नाव आय रीड द फर्स्ट स्टॅन्झा. होप इज द थिंग विथ फीदर्स. होप इज द थिंग विथ फीदर्स. एकदा दोनदा वाचली तर कविता पाठ होते. आता साधा अर्थ आहे, आशा हा पिसं असलेली एक गोष्ट आहे किंवा पिसं असलेला एक पदार्थ आहे. कारण ते थिंग म्हटलंय ना, आपण मराठीत म्हणताना ती एक गोष्ट आहे. पिसं असलेली, आशा ही पिसं असलेली एक वस्तू आहे, एक गोष्ट आहे. आता मला सांगा, या ओळीला जर सिंपल इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर सांगता येईल का नाही? थिंग विथ फीदर्स म्हणजे काय? लाईट डेलिकेट थिंग, अत्यंत हलकी नाजूक वस्तू. मग पक्षी हलका असतो. ए बर्ड इज लाईट, ए बर्ड इज डेलिकेट असतो की नसतो? सो हलकाच असतो पक्षी. पण आशारूपी पक्षी या लक्षात घ्या. आय रीड द फर्स्ट लाईन वन्स अगेन. होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट परचेस इन द सोल. वेअर डज इट अलाइव, वेअर डज इट सिट. कुठं बसते ती? कुठे विसावते? आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या अंतर्मनामध्ये. बघा मी किती शब्द सांगितले. अंतर्मन, अंतःकरण, आत्मा. हा आशारूपी पक्षी आपल्या आत्म्यात वास करतो, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी राहतो. मग एक शब्द लिहा, वही काढा. टू पर्च लिहून घ्या. टू पर्च, PERCH, टू पर्च. बरोबर आधी सिमिलर वर्ड लिहा. टू अलाइट, ALIGHT. दुसरा शब्द रुस्ट, कॉमा करून ROOST, रुस्ट. आणि नाही समजत तर कंसातले आहे सिट, बसतो, विसावतो. आता दोन ओळीचा अर्थ आपण पाहू. आशा ही पिसं असलेली एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे की जी आपल्या आत्म्यात विसावते, आपल्या आत्म्यात थांबते. बरोबर आहे का नाही? ॲज द बर्ड सिट्स इन इट्स नेस्ट. जसा पक्षी त्याच्या घरट्यात विसावतो तसं आशा ही आपल्या अंतःकरणात असते, आपल्या अंतर्मनात विसावते. असा दोन ओळीचा अर्थ झाला. थर्ड लाईन. अँड सिंग्स, आणि गाते. द ट्यून, ट्यून म्हणजे लिहून घ्या. ए ट्यून म्हणजे धून. धून, धून मराठी त्याला धून म्हणतात. गाण्याचं कडवे जे असतात ना त्याला धून म्हणतात, इंग्लिशमध्ये ट्यून म्हणतात. इथं त्याचा अर्थ सॉन्ग पण होऊ शकतो. मग तुम्ही कंसात सॉन्ग लिहा, गीत. बरोबर आहे की नाही? ट्यून मीन्स सॉन्ग. आता ओळीचा अर्थ पाहू. अँड सिंग्स द ट्यून म्हणजे सिंग्स द सॉन्ग विदाउट द वर्ड्स. बिन शब्दाचं ती गाणं गाते. आशारूपी पक्षी आपल्या अंतःकरणात, आत्म्यात वास करतो आणि बिन शब्दाचं गाणं गातो, असा अर्थ आहे. सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आता शब्दशः अर्थ जर पाहिला तर कधीच थांबत नाही, कधीच थांबत नाही. यू नो द बर्ड ऑलवेज सिंग्स ए सॉन्ग in any situation, in any circumstances. कुठल्याही प्रकारच्या स्थितीत, कुठल्याही प्रकारच्या वातावरणात, कुठल्याही प्रकारच्या हवामानामध्ये पक्षी गाणं गात असतो, तो कधी थांबत नसतो. मग शेवटची ओळ अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल, आणि मुळीच थांबत नाही म्हणजे काय?
होप इज नॉट इझिली डिफिटेड असा त्या शेवटच्या ओळीचा अर्थ आहे. आशेचा म्हणजेच उमेदीचा कधीही पराभव होत नाही. उमेद पराभूत होत नाही, आशा कधी पराभूत होत नाही, खचत नाही, असा गंभीर गहन अर्थ त्या ओळीमध्ये आहे. सो द फर्स्ट स्टॅन्झा इज ओव्हर. इट इज द स्टॅन्झा ऑफ 4 lines, राईट. आय रीड द होल स्टॅन्झा वन्स अगेन. पण ते कानाने नीट ऐकून तुम्ही वाचलं पाहिजे. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. असं वाचलं पाहिजे. आता आपण सेकंड स्टॅन्झाकडे जाऊ. And sweetest in the gale is heard. And sweetest, you know the degree forms. Sweet, sweeter, sweetest. Strong, stronger, strongest. Big, bigger, biggest. You know all the degree forms. तुम्हाला माहिती आहे डिग्रीची 3 रूपं, बरोबर आहे ना. आता मागच्या पानावर त्याची ॲक्टिव्हिटी आहे म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली आणि ते आपण नंतर पाहणार आहोत. आता त्याची जास्त चर्चा करायची गरज नाही, अर्थ पाहू. अँड स्वीटेस्ट, अत्यंत मधुर, सर्वात मधुर. इन द गेल, आता गेलचा अर्थ काय होतो? अत्यंत स्ट्रॉंग अशा प्रकारचा विंड, जबरदस्त वारा. ल्या अर्थ गेल. गेल, अ व्हेरी स्ट्रॉंग विंड. अ व्हेरी स्ट्रॉंग विंड. विंड, अत्यंत जबरदस्त वारा, असं मराठीतल्या. समुद्रावर असा वारा असतो, परंतु खरा अर्थ कंसात लिहून घ्या. डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स कंसात लिहायला विसरू नका. गेलचा अर्थ सांगतोय मी, तिथं ते दिलेलं आहे तुमच्या समोर. पण दुसरा अर्थ आहे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, अडचणी, समस्या. परत अर्थ लिहायचा त्याच्या बाहेर. आता बघा, तुफानाच्या वेळेला, वादळाच्या वेळेला अत्यंत मधुर अशा प्रकारचं गाणं तो गात असतो, असा त्या ओळीचा अर्थ. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. द पोएटेस इमिली डिकिन्सन सेज, आय हिअर द सॉन्ग ऑफ धिस बर्ड इन व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन, इन व्हेरी डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. अत्यंत अडचणीमध्ये सुद्धा मी त्याचं गाणं, अत्यंत मधुर गाणं मी ऐकते. इज हर्ड, इट इज हर्ड बाय द पोएटेस, म्हणजे सी हिअर्स, असा त्याचा अर्थ आहे. पुढची ओळ. अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म. आता ह्या 2 ओळीचा अर्थ एकत्र घ्यायचा. स्टॉर्म हा शब्द सोपा आहे, वादळ. आणि सॉरचा अर्थ लिहा, SORE, सॉर. पेनफुल, पेनफुल, PAINFUL, पेनफुल. लिहिलं. मराठीत अर्थ लिहा, वेदनादायक. वेदनादायक, ऑब्लिक, अत्यंत त्रासदायक. आता ते वादळ कसं असतं? पेनफुल असतं, क्लेशदायक असतं, त्रासदायक असतं, वेदनादायक असतं. तुम्हाला माहिती आहे, वादळ काही साधन असतं. कोकणात काय केलं हे तुम्हाला माहिती आहे. मग आता त्या ओळीचा अर्थ काय? अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म. आता मला सांगा, अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म. आता ही ओळ जी आहे ना, हा एक प्रकारचा अलंकार आहे. मी तुम्हाला पहिली कविता शिकवली, आज आठवण करून देतो, पण अलंकार नंतर मी सगळे शिकवणार. मला कोणी सांगतं का रे? मी फक्त एवढं तुम्हाला धक्का मारतो. वर्ड ऑर्डर जी आहे ती मागे पुढे झालेली आहे. असं आपण गद्यात बोलत नाही. पद्य असल्यामुळे कवी कुणीकडेचे शब्द कुणीकडे बी ठेवतो, रायमिंग पेअर्स तयार करायला, राईट. मग आता मला सांगा, ही ओळ खरी कशी पाहिजे बरं? अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म. मग कसं बोललं पाहिजे? द स्टॉर्म अँड द स्टॉर्म मस्ट बी सॉर, असं पाहिजे ना. म्हणजे कोणता अलंकार झाला? इन्व्हर्जन. मी तुम्हाला मागं आठवण करून दिली होती.
पण आणखी एखादी कविता होऊ द्या, मग मी सगळंच तुम्हाला समजून सांगेल, सगळी एक्झाम्पल्स एकत्र घेईल. आज जाता जाता सरांनी आम्हाला सांगितलं याच्यात इन्व्हर्जन अलंकार आहे. लक्षात ठेवा, पहिल्याच ओळीमध्ये टायटलची ओळ आहे, त्याच्यात मेटॅफर अलंकार एवढं लक्षात ठेवा. आणि सगळी कविता ही पर्सॉनिफिकेशन आहे हे आत्ताच सांगून ठेवतो. काही अवघड नाही, नंतर मी डिटेल तुम्हाला शिकवेन. अँड सॉर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. इकडे बघा, हे वादळ अत्यंत त्रासदायक असू शकतं, असलंच पाहिजे, आणि ते त्या छोट्या पक्षाला भांबावून टाकू शकतं. टू अबॅशचा अर्थ लिहा, टू अबॅश, ABASH, टू अबॅश. मी काय उच्चार केला? अबॅश. अर्थ लिहा, मेक अनइझी, मेक अनइझी, बेचैन बनविणे, अस्वस्थ करणे. मराठीत अर्थ बेचैन करणे किंवा अस्वस्थ करणे असा त्याचा अर्थ आहे. बेचैन करणे किंवा अस्वस्थ करणे. मग आता मला सांगा, ते वादळ जे आहे ना, ते त्या छोट्या पक्षाला बेचैन किंवा अस्वस्थ करू शकतं. दॅट कॅन अबॅश द लिटिल बर्ड. दॅट मीन्स दॅट स्टॉर्म. एम आय राईट? ते वादळ छोट्या पक्षाला बेचैन करू शकतं. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म अँड दॅट ऑफर्ड, केप्ट मीन्स ऑफर्ड, कम्फर्ट टू आवर सोल, की जे आपल्या आत्म्याला दिलासा देतं, आपल्या आत्म्याला दिलासा देतं. असे 2 स्टँजे आपण पाहिले. लक्षात आलं? आता गंमत अशी बघा, या कवितेमध्ये तुमचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता मी नंतर जेव्हा जर तुम्ही लवकर समोर आले तर नंतर मी याची स्पेशल चर्चा करणार आहे. कुणी जर विचारलं विच आर द रायमिंग पेअर्स फ्रॉम द फर्स्ट स्टँजा, तर तुम्ही असा घोटाळा घालण्याची शक्यता आहे. कोणता? सोल, ऑल आणि फिदर्स वर्ड्स अजिबात नाही. These are not the rhyming pairs, means there are no rhyming pairs in the first stanza. हे कान उघडून नीट ऐका. कदाचित म्हणतील असं की हे रायमिंग पेअर्स आहेत. नो, देर आर नो रायमिंग पेअर्स इन द फर्स्ट स्टँजा. नीट ऐकलं? नाव कम टू स्टँजा नंबर 2. आत्ता संपलं. लिहिता आहे का बघा बरं. हर्ड बर्ड, पहिल्या ओळीशी 3री लाईन, इथं रायमिंग पेअर आहे. नंतर स्टॉर्मला 4थी आहे, वॉर्म, म्हणजे देर आर 2 रायमिंग पेअर्स इन द सेकंड स्टँजा. इथं प्रश्नच येत नाही, उच्चार सारखा येतो, ते शब्द पण शेवटी येतात. जाता जाता हे ऐकलं का तुम्ही? ऐकलं. नाव टेक डाऊन सम सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. आता काही साधे प्रश्न घ्यायचे ज्याची उत्तर थोडक्यात द्यायचं. नंबर 1, वेअर डज होप पर्च. फार सुंदर प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. वेअर डज होप पर्च. आशा कोठे विसावते, कोठे राहते, असा अर्थ मराठीत झाला. आता याचं उत्तर मला जर थोडक्यात पाहिजे तर मी हे काय सांगण्याची गरज आहे? डज आणि मग कायला अजिबात नाही. व्हॉट इज युअर आन्सर इन शॉर्ट? टेक डाऊन, इन आवर सोल, इन आवर सोल. पण सोलचं स्पेलिंग पाहिजे SOUL, आत्मा. दिस इज द आन्सर. पटकन बोलायचं, इन आवर सोल. आता जर तुमच्या शाळेत आग्रह केला का पूर्ण वाक्य सांग बरं, टेल मी द आन्सर इन कम्प्लीट सेंटेन्स, हाऊ विल यू पुट? होप परचेस इन आवर सोल. मिटला का प्रश्न? नंबर 2, हाऊ डज द होप बर्ड. होपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा लावायचा प्रत्येक ठिकाणी. हाऊ डज द होप बर्ड सिंग द ट्यून, सिंग द ट्यून. अर्थ कळतो मराठीत? आशा रूपी पक्षी कसं गाणं गातो, हा सुद्धा फार छान प्रश्न आहे. हाऊ डज द होप बर्ड सिंग द ट्यून. व्हॉट कॅन बी द युअर आन्सर? व्हॉट कॅन बी युअर आन्सर विदाउट द वर्ड्स? त्या ओळीमध्येच आहे. सो आन्सर इज विदाउट द वर्ड्स. लिहिलं? 2 प्रश्न छान झाल्या. सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. नंबर 3, टेक डाऊन. व्हूम, WHOM. व्हूम म्हणजे कोणाला, नाही तर कंसात व्हॉट घ्या.
दोन्हीने हा प्रश्न विचारता येतो. हुम ऑर व्हॉट, पण एवढंच आहे का व्हॉट निर्जीव वस्तू करता, हुम माणसा करताय, पण चालतं. इट मेक्स नो डिफरन्स. परत सांगतो, हुम इन ब्रॅकेट व्हॉट कॅन अबॅश द लिटिल बर्ड. चांगला प्रॉपर कोणता होतो सांगू का? व्हॉट कॅन अबॅश द लिटिल बर्ड. हाच आहे. तुम्ही हुम खोडून टाका. हुम नाही चालणार, हो बी नाही चालणार, कट करा. हुम आणि हू कट करा. आणि काय प्रश्न होतो करेक्ट? व्हॉट कॅन अबॅश द लिटिल बर्ड. कोण बांबावून टाकू शकतं? कोण एखाद्याला नर्वस करू शकतं? किती सोपं आहे. द स्टॉर. द सॉर, SORE, storm, STORM. These are the 3 simple factual questions, but all 3 are very important. Now come to activity number 1 on page number 15. आता जोड्या लावायच्या. आता तुम्हाला ह्या जमल्या पाहिजेत. मला सांगा, जरी शिकवलेलं नसलं तर जर तुम्ही नीट वाचलं ना, होप आले डाव्या हाताला, याची कोणती जोडी असेल बरं? हां, किती चर्चा केली याची सांगा बरं, अंदाज बघा बरं सगळ्या वाचून. लास्ट कोणती आहे रे? बर्ड. मग होप स्टँड्स फॉर बर्ड, राईट. झाली एक न शिकवता. आता गेल किंवा स्टॉर्म, याला कोणती असेल? मी मागाशी लिहून दिलं का नाही तुम्हाला? लिहून दिलं का नाही? डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. मग झाली ना दुसरी जोडी. आता कीप वॉर्म पण सांगता येईल. आजच्या 2 स्टँजापर्यंत कीप वॉर्मपर्यंत आपण आलो होतो. तर त्या कीप वॉर्मचा अर्थ इथे दिलेला आहे, प्रोव्हाइड कम्फर्ट. आज 2 स्टँजामध्ये 3 झाल्या. 3 जोड्या तुम्ही लावू शकला. नीट लक्षात ठेवायच्या. राहिलेल्या उद्या 2 घेऊ आपण, राईट. आता ॲक्टिव्हिटी नंबर 2 कडे या. त्या पहिल्या 5 जोड्या सोडून द्या आणि दुसरा प्रश्न बघा, पेज नंबर 15 वरचा मी वाचतो. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. नंबर 1, होप इज द थिंग विथ फिदर्स दॅट पर्च इन द सोल. काय रे बाबा? परचेस. अहो, डोळ्यासमोर कविता आहे. इकडं ई झालं, इकडं परचेसच पाहिजे. कंटिन्यू करतो पुढं. अँड सिंगच पाहिजे. तुम्हाला कळालं? द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स. म्हणजे काय रे बाबा? सगळ्या ठिकाणी यस आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्याचं कारण आपण विधान करतो. 3rd पर्सन सिंग्युलर तुम्हाला काळ शिकवले होते. आशा, ती आशा. मग पहिल्याचं उत्तर परचेस, दुसऱ्याचं उत्तर सिंग्स आणि तिसऱ्याचं उत्तर स्टॉप्स. मला वाटतं आजच्या करता एवढं पुरेसं आहे. उद्या आपण 3rd स्टँजा संपू आणि चांगली सर्व प्रश्नांची चर्चा करू. पण तुम्ही हे नीट वाचलं पाहिजे. मराठीत मी काय सांगितलं ते उद्या मी इंग्लिशमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. पाहू तुम्हाला कळतं का काय. वी शॅल कंटिन्यू टुमॉरो.